आज 11 एप्रिल स्त्री शिक्षणाचे उद्गाते, थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांची 199वी जयंती. महात्मा फुले यांच्या जयंतीचं हे द्विशताब्दी वर्ष आहे. सर्वप्रथम त्यांच्या पावन स्मृतींना अभिवादन. तमाम जनतेला महात्मा फुले यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. महाराष्ट्राच्या सामाजिक प्रबोधनाच्या लढ्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांचं असामान्य योगदान राहिलेलं आहे. एक करते समाजसुधारक अशी त्यांची ओळख आहे. 11 एप्रिल 1827 पुणे या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. माता चिमणाबाई तर पिता गोविंदरावजी फुले यांचे हे अपत्य. बालपणापासूनच महात्मा फुले निर्भीड, धाडसी आणि सत्यवादी विचाराचे होते. ते 8वीला असताना त्यांनी थॉमस पेन यांचा राईट्स ऑफ मॅन हा ग्रंथ वाचला आणि त्यांच्यामध्ये अनेक बाबीमध्ये बदल घडून आला. माणूस हा जन्मतःच स्वतंत्र आहे. त्याला मिळालेले अधिकार हे सरकारने दिलेले नसून ते अंतर्निहित आहेत. ही भावना त्यांच्या मनात घट्ट रुजून बसली. समाजातल्या सर्व घटकांना शिक्षण मिळाल्याशिवाय त्यांची उन्नती होणार नाही, ही भावना आणि हा विचार त्यांनी प्रत्यक्ष कृतीत आणला. स्त्री शिक्षणाचं महत्त्व त्यांनी ओळखलं आणि 1 जानेवारी 1848 पुण्यामध्ये पहिल्यांदा मुलींची शाळा उभी केली, ज्या शाळेमध्ये 6 मुली दाखल झाल्या. अन्नपूर्णा जोशी, दुर्गा देशमुख, सुमती मोकासी, माधवी थत्ते ह्या 4 ब्राह्मण समाजाच्या, सोनू पवार ही मराठा समाजाची, तर जनाबाई कर्डिले ही धनगर समाजाची, अशा 6 मुली पहिल्यांदा महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या शाळेत आल्या. पुढे हे प्रमाण वाढलं. शेकडोने, हजारोने मुली शाळेत येऊ लागल्या. खरे तर हा महाराष्ट्रामध्ये झालेला खूप मोठा क्रांतिकारी बदल होता. पुढे 1852 त्यांनी अस्पृश्यांसाठी शाळा काढल्या. घरचा पाण्याचा हक अस्पृश्यांसाठी खुला केला. रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधली. समाधीवर पहिल्यांदा पुष्प अर्पण केले. छत्रपती शिवरायांची जयंती ही महात्मा फुले यांनी साजरी केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यावर 908 ओळीचा दीर्घ पोवाडा त्यांनी लिहिला. शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य माणसांचं दुःख, शेतकऱ्याचं असूड या ग्रंथातनं त्यांनी मांडलं. राष्ट्रपिता महात्मा फुले यांचं कार्य असामान्य स्वरूपाचं आहे. दुर्दैवाने 28 नोव्हेंबर 1890 त्यांचं दुःखद निधन झालं. फुले जरी आज या भारतभूमीत नसले तरी ती त्यांच्या कार्याने आजरामर आहेत. त्यांच्या द्विजन्मशताब्दी सोहळ्याच्या निमित्ताने एक महात्मा फुले यांच्या विचाराचे पायीक म्हणून आपण सर्वांनी ही मागणी केली पाहिजे की फुले दाम्पत्यांना भारतरत्न हा किताब मिळाला पाहिजे. पुनश्च एकदा महात्मा फुले यांच्या असामान्य कार्यकर्तृत्वाला कोटी कोटी वंदन. जय हिंद, जय भारत, जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योतिबा.